सर्व पत्रकार बंधू नमस्कार। माझं नाव आहे अश्विन सुभाषराव नलबले। आम आदमी पार्टीचा मी जिल्हाध्यक्ष आहे आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आज अहमदपूर शहरात आपण ही प्रेस कॉन्फरन्स आम आदमी पार्टी तर्फे घेत आहोत। प्रथमतः मला हे इथं जाहीर करायचंय की आम आदमी पार्टी लातूर जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढणार आहे आणि त्याच अनुषंगानं अहमदपूर शहरातील नगर परिषद, त्याचबरोबर अहमदपूर येथील जो आपला जिल्हा परिषद विभाग आहे त्या विभागातील गटातले जे गट येतात ते गट आणि त्याचसोबत पंचायत समिती गण या सर्व ठिकाणी आम आदमी पार्टी आपला उमेदवार देणार आहे। हे मला जाहीर करायचं होतं म्हणून आज आपण इथं आलो। मी आज आता पहिल्यांदा हे जाहीर करून टाकतो की आम्ही स्वबळावर लढतोय आणि प्रत्येक उमेदवार, भले तो नगराध्यक्ष पदाचा उमेदवार असू द्या, आम आदमी पार्टी देणार आहे। ऑलरेडी आम्हाला 5-6 जणांनी संपर्क केलेला आहे अहमदपूर नगर परिषदेसाठी आणि त्याचबरोबर जिल्हा परिषदसाठी सुद्धा इच्छुकांनी आमच्याशी संपर्क केलेला आहे। तर त्यातील योग्य उमेदवाराला पुढील आठवड्यात त्यांच्या मुलाखती घेऊन आम्ही त्यांची नावं पण लवकरच जाहीर करणार आहोत। तर प्रामुख्याने मला असं सांगायचं, तुम्हाला कदाचित माहिती आहे की आम आदमी पार्टीने याआधी महाराष्ट्रामध्ये कुठलीही स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लढलेली नाही। तर ही पहिली वेळ आहे जेव्हा आम्ही ही निवडणूक लढतोय। आम्हाला माहिती आहे आमचं संघटन प्रत्येक ठिकाणी नाहीये, पण आम आदमी पार्टीचं चिन्ह किंवा त्याचे आम आदमी पार्टीची ओळख कुणाला नाहीये असं मला असं वाटतं की भारतात असं कुठलं ठिकाण तुम्हाला सापडणार नाही जिथं आम आदमी पार्टीची ओळख नाही किंवा त्याच्या चिन्हाची किंवा त्यांच्या नेत्याची ओळख नाही। आणि आमच्यासाठी ती यूएसपी आहे। जेव्हा आम्ही लोकसभेमध्ये 430 जागा लढल्या 2014ला, त्याच्याच सोबत प्रत्येक जिल्ह्यामध्ये, या देशात जेवढे जिल्हे आहेत कुठल्याही राज्यात असू द्या, त्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम आदमी पार्टीची जिल्हा कमिटी अस्तित्वात आली। पण असं असतानाही पक्षांच्या समोर जो अजेंडा होता किंवा पक्षाला असं वाटलं की छोट्या छोट्या राज्यांमध्ये आपण अगोदर फोकस करावा, म्हणून आम्ही दिल्ली आणि पंजाबमध्ये सुरुवातीला फोकस केला आणि त्याच्यानंतर गोव्याला फोकस केला। तर गोव्यामध्ये आमचे 2 आमदार आहेत आणि गुजरातमध्ये सुद्धा आमचे 5 आमदार आहेत। तर हळूहळू हा प्रवास आमचा सुरू आहे, राजकीय प्रवास मी त्याला म्हणेन। आणि लोकांच्या समोर एक सशक्त पर्याय, एक चांगला पर्याय घेऊन आम्ही निघालेलो आहोत। म्हणून तुमच्या मार्फत मला अहमदपूरच्या जनतेला हे आवाहन करायचं आहे की जनता, आम्ही जनतेतूनच उमेदवार देतो, आम्ही तुमच्यातून उमेदवार देतो, कारण आम्हाला असं वाटतं की जनतेतून जर उमेदवार आला तरच तो जनतेचं भलं करू शकतो। कारण इथल्या राजकारण्यांना आपल्या सामान्य जन लोकांच्या प्रश्नांची जाणीव नाहीये। अहमदपुरामध्ये जर सांगायचं झालं मला स्पेसिफिकली, तर इथं 2 गटामध्येच संघर्ष चालू आहे आणि केवळ पैशाच्या जोरावर इथं निवडणुका लढल्या जातात। भले बाबासाहेब पाटील असू द्या किंवा विनायकराव पाटील असू द्या, केवळ आणि केवळ पैशाच्या जोरावर मतं खरेदी करून त्यांचं राजकारण चालू आहे। इथे दुसऱ्या कुठल्याही पक्षाने येऊ नये म्हणून ते त्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनाच मॅनेज करतात दर निवडणुकीत आणि इथं ताकदवर उमेदवार उभेच राहू देत नाहीत। पण यावेळेस त्याला अपवाद असणार आहे। म्हणून इथून जे चांगले उमेदवार आहेत, जे समजतात की मी करप्ट नाहीये, मी क्रिमिनल नाहीये किंवा माझं कॅरेक्टर चांगलं आहे, अशापैकी जर तुम्ही असाल तर निश्चितच आमच्याशी संपर्क करा। 9822031625 हा आमचा संपर्क क्रमांक आहे। या संपर्क क्रमांकावर तुम्ही आमच्याशी संपर्क करा आणि आम्हाला जर असं वाटलं की तुम्ही योग्य उमेदवार आहात तर अशा योग्य उमेदवाराला आम आदमी पार्टी निश्चित संधी देईल आणि तुम्ही त्या संधीचं निश्चित सोनं कराल असं मी अपेक्षा बाळगतो। आणि एवढंच आज इथं मला जाहीर करायचं होतं की आम्ही इथं लढतोय आणि तुमच्या मार्फत ही माहिती मला जनतेसमोर पोहोचत होती, याच्यासाठी आपण इथं जमलेलो होतो। तर मला असं वाटतं मी जे सांगायचं ते सांगितलेलं आहे। धन्यवाद। तुमचे काही प्रश्न असतील तर आपण ते प्रश्न घेऊया।